आज अमेरिकेमध्ये प्रचंड असा गारांचा पाऊस झालेला आहे. कसा काय तो पुढं दाखवतेच. नमस्कार, डेली व्लॉगचा 27वा दिवस. आजची सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी. लवकर उठून अंघोळ करून घेतली, देवपूजा करून घेतली आणि प्रसन्न मनाने स्वामींना छान असा अभिषेक करून घेतलेला आहे. एकदा सकाळी देवपूजा छान झाली की दिवस कसा एकदम छान जातो. आणि देवपूजा झाल्यानंतर असे काही माझे स्वामी सुंदर असे दिसत होते. स्वामी चरित्र वाचून घेतलं, स्वामींचा जप करून घेतला, तारक मंत्र म्हणून घेतलं आणि दुपारच्या स्वयंपाकाच्या तयारीला सुरुवात केली. आणि स्वयंपाक करत असताना बाहेर पाऊस पडायला लागला, म्हणून बाहेर बघायला गेले तर तो गारांचा पाऊस पडत होता आणि मोठ्या मोठ्या गारा छान अशा दिसत होत्या पडताना. मग मी परत घरी आले तर त्याचा थोडा वेग वाढला होता. मग बाल्कनीत गेले आणि बाल्कनीत या अशा मोठ्या गारा मला पडताना दिसत होत्या. लहानपणी गारांचा पाऊस झाल्यानंतर गारा वेचण्यामध्ये जो आनंद होत होता, अगदी तसा आनंद आज मला होत होता. त्या गारा हातात घेतल्यानंतर लगेच वितळून जात होत्या, पण ते क्षणिक सुख सुद्धा मनाला इतका आनंद देऊन जात होतं. आणि खूप मोठ्या मोठ्या गारा पडत होत्या. तुम्ही इथं बघू शकता या व्हिडिओमध्ये माझ्या केसामध्ये बघा, एवढ्या मोठ्या गारा पडत होत्या. आणि पाहता पाहता 10 मिनिटातच या गारांचा वेग इतका वाढला आणि इतक्या त्या गारा पडायला लागल्या. बाहेर येऊन बघते तर सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली होती. आणि नॉर्मली स्नोफॉल झाल्यानंतर हे अशा पद्धतीचं दृश्य दिसतं, पण आज बघते तर गारांच्या पावसांनीच इतक्या गारा त्या साचल्या होत्या की त्याचा बर्फ असा चादर पसरल्यासारखा दिसत होता. आता याला स्नोफॉल म्हणायचा का गारांचा पाऊस, मला तर प्रश्नच पडला. पण खूपच मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा मी गारांचा पाऊस बघितलेला आहे. मला वंदूचा फोन आला, ती म्हटली आपल्याला डिनरला जायचे. ती मला घ्यायला आली आणि हे बघा, ही आहे टेस्ला गाडी. निवांत फोनवरती गप्पा मारत बसली होती. कुठं जायचे ते लोकेशन टाकलं होतं आणि त्या गाडीने ऑटोमॅटिक आम्हाला तिथं नेऊन सोडलं. मला तर भारी मज्जाच वाटली हे बघून. आम्ही पोहोचलो रेस्टॉरंटमध्ये. KGF इंडियन कुझिन होतं, तिकडे गेलो. आत गेल्यानंतर आर्टिफिशियलच केळाचं एक तिथं झाड ठेवलेलं होतं, ते बघून मला खूप छान वाटलं. आज केरळी लोकांचा नवीन वर्षाचा सण आहे विशू, तर म्हणूनच इथं ही त्यांची स्पेशल डिश होती. ती आजच्या दिवसच होती, म्हणून आम्ही ती खाण्यासाठी गेलो होतो. खूप छान वाटलं. जरा वेगळ्या कल्चरचं, वेगळ्या टेस्टचं जेवण सगळं ट्राय करून. रोज तेच तेच खाऊन खूप कंटाळा येतो. आणि मग वंदूनी भरपूर पदार्थ मागवले होते, पण बाकीचं आम्ही काहीच खाल्लं नाही. सगळं पार्सल घेऊन आलो, पण त्यांची जी ऑथेंटिक डिश होती ती अगदी आम्ही मनमुराद खाऊन घेतली. आज वंदू, आंटी, मी आम्ही तिघींनी मस्त जेवणाचा आस्वाद घेतला. तर असा होता आजचा दिवस. उद्या भेटूच. स्वतःची काळजी घ्या. सबस्क्राईब करा. बाय.